लक्षच नाहीये याला. निळूकर आहे थोर पण म्हणत नाही. एखादा कीर्तनकार महाराज उत्कृष्ट कीर्तन करतो, प्रवचन करतो, पण त्याला आत्मस्वरूपाची जर ओळख नसेल तर तो थोर ठरत नाही. विठ्ठला विठ्ठला काही आस्तिक दर्शनकार आहे, काही नास्तिक दर्शनकार आहे. नास्तिक दर्शनकार अनात्म तत्वालाच आत्मा मानतात. ते वेद मानत नाही, वेद प्रमाणे देवही त्यांना मानत, देवही त्यांना मान्य नाही. काही आस्तिक दर्शनकार जरी असले तरी ते वेद मानतात, वेद प्रमाणे देवही मानतात, पण त्यांना आत्मस्वरूपाची ओळख नसल्यामुळे त्यांना एक थोर म्हणता येत नाही. या जगामध्ये पूजनीय वंदनीय योगी लोक आहेत. योग्य लोक समुद्रावर पाण्याचं चालले ते पाण्यात पाय पडत नाही. समुद्राच्या पलीकडचा ऐकतात, स्वर्गातला ऐकतात, पुंगीच्या मनातले भाव ओळखतात. त्यांचं सर्व अंग सोन्यासारखं हलकं झालेलं असतं. असा योगी श्रेष्ठ जरी असला, चांगदेव आहे, 64 कलानी युक्त, 1400 वर्ष काळाची थप्पड दिली काला, पण ज्ञानोबाऱ्यापुढे ते थोर ठरले नाहीत. योगी जरी असले, सर्वश्रेष्ठ पूजनीय वंदनीय जरी असले तर योगामध्ये आत्म्याचा अनुभव आहे, पण आत्मा ब्रह्म आहे याची ओळख नाही म्हणून तेही थोर ठरलेले नाही. काही उपासक आहेत, लिंबाचार्य, मध्वाचार्य अशा अनेक उपासक आहेत आणि उपासकांनी चैतन्यामध्ये भेद मानलेला आहे आणि भेद मान्य निंद असल्यामुळे तेही थोर ठरलेले नाहीत. थोर कोण? हरी भक्त थोर म्हणून हरी शब्द निळोपाऱ्यांना टाकावं लागलेला आहे. हरी या शब्दाला सगळीकडे किंमत आलेली आहे, सगळीकडे हरीचं वर्णन आलेले. वेदे रामायण शास्त्रे पुराणे भारत दादोमध्ये तर त्यांच्यात हरी सर्व चौवेदी राई पुराण हरी हा व्यापक सर्वगत हात वेदांत चिंतनाचं चिंतन सुधारले. सगळीकडे हरीच्या तत्वाचं व्यापकत्व आहे. तुझ्या सूर्याशी चालेल तुझ्यासाठी ऐशातून समस्त ब्रह्मांडाचं स्वामीवर म्हणजे जाणून चालेले शरीर पूर्णाची असत्य पूर्ण बोलवितो. एवढं महत्व आहे हरीची सत्ता तुमच्याकडे आहे, म्हणूनच तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये आहोत. हरीचं व्यापकत्व मोठ्या प्रमाणात साठवलेला हरी जी हृदय बनले. प्रत्येकाने हरी प्राप्त स्वरूपाले, प्रत्येकाने हरी साठवलेला आहे. एवढी हरीची किंमत आहे. ओमने ओम अक्षराला सुरुवात केली ज्ञानेश्वरीची. ओम अक्षराचं सामर्थ्य ओम इत्यक्षर ब्रह्म म्हणतात. उत्पत्ती स्थिती म्हणजे ओम अक्षर आहे. सृष्टीच्या अगोदर म्हणजे ओम अक्षर आहे. ओमच्याही अगोदर भगवत नामाचं संबोधन ज्या नामानं होतं ते हरिनाम आहे. हरीचं नियोजन का? कारण भगवंताचं नाम जे आहे त्या नामामध्ये विशिष्ट प्रकारच्या उदाहरणाची शक्ती साठवली असते. हरीची उत्पत्ती रू धातूपासून होणे. रू म्हणजे हरण करणे, नामधारकाचा अधिक अंशामध्ये दुःख हरण करण्याची शक्ती ज्या नामामध्ये आहे ते हरी नाम आहे. आणि या हरीला सच्चिदानंद रूपानं ते आपलं स्वरूप आहे असा जो ओळखतो थोर, म्हणून महाराज म्हणतात हरिभक्त थोर मंडळी. आणि म्हणून अशा हरिभक्ताचं संतांचं कुठल्याही शब्दाने वाणीने आपल्याला वर्णन करता येत नाही. म्हणून महाराजांनी अनिर्वचक काय, महिमावाचक काय शब्दाने अभंगाच्या द्वारे संतांच्या महिमाचं वर्णन केलेलं आहे. काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त मंडळींचे भेटीच्या ब्रह्मादिका पूज्य सकल लोका विश्वाधारे ज्ञानेश्वर माझा विचार जर केला कुठली पात्रता झालेली पेटी बाकी पुस्तकांची जी सेवा आहे. आज आपण त्यांच्या दरबारामध्ये आहोत. अशा रामनाथ हनुमानजी प्रभू रामचंद्राच्या रुक्मिणी पांडुरंगाच्या भगवान गोपाल कृष्णाच्या आणि ज्या महात्म्यांच्या प्रीतीर्थ हा महोत्सव चालू आहे असे श्री गुरु रामानंद स्वामी यांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो. आपल्या सर्व संतांच्या चरणी झालेली मी सेवा समर्पित करतो आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी या देवाकडे आणि संत महात्म्याकडे रामानंद स्वामीकडे अशी विनंती करतो. आपलं जसं भौतिक वैभवामध्ये वाढ होत आहे तशा आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत राहो आणि आपल्या भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून जगाला समाधान लाभेल अशा भगवत नामचिंतनाच्या साधना आपल्या सर्वांकडून हे संत महात्म्य करून घेऊन आणि उत्तरोत्तर या सत्ताची व्याप्ती वाढवून हा उत्सव साजरा करून या सगळ्या देवतांचे रामानंद स्वामीचे परमात्म्याचे आशीर्वाद या परिसरातील तुम्हाला सर्वांना प्राप्त होत राहो. ज्या परमात्म्याच्या आशीर्वादातून आपल्याला दीर्घ ऐश्वर्य प्राप्त होऊन जीव तसेच भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशा बांधवात मौली संस्थाच्या वतीने या उत्सवाला आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन मी माझे सेवेचे 2 शब्द संपवतो. जय जय